तर आता आपण बघूया द हा अक्षर. दुधाचा द. रोज दूध पिल्याने आपल्याला फार ताकद येते. दुधाला इंग्रजीत मिल्क असे म्हणतात. दिव्याचा द. दिवाळीमध्ये घरोघरी दिवे लावले जातात आणि रोषणाई केली जाते. दिव्याला इंग्रजीत लॅम्प असे म्हणतात. दप्तराचा द. शाळेत जाताना मी माझी सर्व पुस्तके आणि पेन्सिल, खोडरबर हे सगळं दप्तरात ठेवून जाते. दप्तराला इंग्रजीत बॅकपॅक असे म्हणतात. द पासून दौत. शाईचा पेन वापरला तर दौतामध्ये शाई ठेवतात. दौतीला इंग्रजीत इंकपॉट असं म्हणतात. दह्याचा द. दही साखर खाऊनच आपण परीक्षेला जातो. दह्याला इंग्रजीत कर्ड किंवा योगर्ट असे म्हणतात. तर चला बघूया द कसा लिहिला जातो. चला आता पुढे बघूया. आजचा आपला अक्षर आहे म. मोराचा म. पाऊस पडला की मोर आपला पिसारा फुलवून किती नाचतो. मोराला इंग्रजीत पीकॉक असे म्हणतात. मातेचा म. आपला देश भारताला आपण माता म्हणजे आई असे म्हणतो. माताला इंग्रजीत मदर असे म्हणतात. मांजराचा म. मांजराचा गोल गोल चेहरा आणि मऊ मऊ अंग हे फार लोभस वाटतं. मांजराला इंग्रजीत कॅट असे म्हणतात. मेथकुटाचा म. उन्हाळ्याच्या दिवसात भात, तूप, मीठ आणि मेथकूट हे कालवून खायला मला तर फारच आवडतं. मेथकुटाला ड्राय चटणी असे म्हणतात. माठाचा म. उन्हाळ्याच्या दिवसात माठातले पाणी थंड आणि शामक वाटतं. माठाला इंग्रजीत अर्दन पॉट असे म्हणतात. म पासून मध. घसा खराब असला की मधात आलं टाकून खायचं, त्याने घसा बरा होतो. मधाला इंग्रजीत हनी असं म्हणतात. तर बघूया म कसा लिहितात. पुढचं अक्षर काय आहे? चला बघूया. चला आजचे अक्षर आहे फ. याचे कधी कधी फ असे पण उच्चारण करतात. फळांचा फ. पेरू, चिकू, आंबा ही सगळी फळे आहेत. फळांना इंग्रजीत फ्रुट्स असे म्हणतात. फळ्याचा फ. फळ्यावर गुरुजी खडूने लिहितात आणि आपल्याला शिकवतात. फळ्याला इंग्रजीत ब्लॅकबोर्ड असे म्हणतात. फरशीचा फ. गावांमध्ये फरशी गाईच्या शेणाने सारवतात, त्याने ती थंड राहते. फरशीला इंग्रजीत फ्लोर असे म्हणतात. फाटकाचा फ. गावाला जाताना रेलच्या फाटकावर थांबून आगगाडी बघतो. फाटकाला इंग्रजीत गेट असे म्हणतात. फुलांचा फ. गुलाब, मोगरा, शेवंती हे केवढी सुंदर फुले आहेत. फुलांना इंग्रजीत फ्लावर्स असे म्हणतात. फणसाचा फ. फणसाची भाजी करतात आणि फणसाचे गोड गोड गरे पण खातात. फणसाला इंग्रजीत जॅकफ्रूट असे म्हणतात. चला तर बघूया फ कसा लिहितात. आता पुढचा अक्षर बघूया. चला मुलांनो, बघूया आपला
पुढचा अक्षर. आज आपण शिकणार आहोत मोठा ऊ. ऊ पासून ऊस. ऊसाचा रस थंड आणि गोड. प्यायले का तुम्ही? ऊसाला इंग्रजीत शुगरकेन असे म्हणतात. उन्हाचा ऊ. उन्हाळ्यात केवढं ऊन असतं. दुपारी बाहेर नका जाऊ हा. उन्हाला इंग्रजीत सनरेज असं म्हणतात. ऊ पासून उदबत्ती. पूजा करायला बसले की उदबत्ती लावला की किती छान सुगंध येतो. उदबत्तीला इंग्रजीत इन्सेन्स स्टिक असे म्हणतात. ऊर्जेचा ऊ. छान छान जेवण केलं की आपल्या अंगाला खेळायची ऊर्जा मिळते. ऊर्जेला इंग्रजीत एनर्जी असे म्हणतात. ऊ पासून उसण. आजी बसल्या बसल्या पटकन उठल्या आणि कमरेत उसण भरली. उसणला इंग्रजीत स्प्रेन असं म्हणतात. तर बघूया मोठा ऊ कसा लिहितात. तर चला आता पुढे चलू. नमस्कार मुलांनो, कसे आहात? चला हा नवीन अंक बघूया. 5. किती टेडी बेअर आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 टेडी बेअर. शचीकडे खेळण्यातल्या गाड्या आहेत. किती? 1, 2, 3, 4, 5. 5 गाड्या. ही 5 पुस्तके आहेत. चला मोजूया. 1, 2, 3, 4, 5. शचीकडे 5 रंगीत पेन्सिलही आहेत. 1, 2, 3, 4, 5. आणि 5 चॉकलेट्स. 1, 2, 3, 4, 5. टीनाकडेही 5 चॉकलेट्स आहेत. 1, 2, 3, 4, 5. बघा, हे लोक 5 चेंडू खेळतात. चला चेंडू मोजूया. 1, 2, 3, 4, 5. 5ला इंग्रजीत 5 असे म्हणतात. आता मी निघते.